सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची ही बातमी शेवटपर्यंत पाहिली नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. कारण सरकारने एकाच वेळी पगार, पेन्शन आणि फायनान्शियल सिक्युरिटीवर थेट निर्णय घेण्याची तयारी केली आहे. NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठी सौगात जाहीर झाली आहे. फॅमिली युनिटनुसार फिटमेंट फॅक्टर लागू होण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि SBI कडून सेंट्रल कर्मचाऱ्यांसाठी खास सॅलरी पॅकेज अकाउंट सुरू करण्यात आलं आहे. फिटमेंट फॅक्टर संदर्भात केंद्र सरकारकडे मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. कर्मचारी संघटनांकडून आणि संयुक्त सल्लागार समितीकडून सरकारकडे 3 वेगवेगळे फिटमेंट फॅक्टरचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव सध्याची महागाई, जीवनावश्यक खर्च आणि कुटुंब चालवण्याचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. सध्या चर्चेत असलेले फिटमेंट फॅक्टर म्हणजे 1.72, 2.22 आणि 2.72 आहेत. हे आकडे काही अफवा नाहीत, तर जुना वेतन आयोगाचा डेटा आणि आजची आर्थिक परिस्थिती यांची तुलना करून मांडण्यात आलेले आहेत. 7th पे कमिशनमध्ये वापरलेला फिटमेंट फॅक्टर आजच्या परिस्थितीत अपुरा पडतो असा ठाम दावा कर्मचारी संघटनांचा आहे. घर भाडे, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, मोबाईल, इंटरनेट, इंधन खर्च प्रचंड वाढलेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जुना एकच फिटमेंट फॅक्टर योग्य ठरत नाही. म्हणूनच सरकारकडे एकाच फॅक्टरऐवजी 3 पर्याय सादर करण्यात आले आहेत. सरकारनेही प्राथमिक पातळीवर मान्य केले आहे की फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल आवश्यक आहे. यावर अभ्यास सुरू असून अंतिम निर्णय 8th पे कमिशनमध्ये अपेक्षित आहे. हा निर्णय लागू झाल्यास थेट पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आता सर्वात मोठा बदल म्हणजे फॅमिली युनिटच्या आधारावर फिटमेंट फॅक्टर ठरवण्याचा प्रस्ताव. आजपर्यंत सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी एकच फिटमेंट फॅक्टर वापरला जात होता. पण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची जबाबदारी सारखी नसते. कोणाचा परिवार 3 सदस्यांचा असतो तर कोणाचा 4 किंवा 5 पेक्षा जास्त. म्हणूनच खर्चातही मोठा फरक पडतो. याच मुद्द्यावरून नवीन गणित मांडण्यात आले आहे. जर कुटुंबात 3 सदस्य असतील तर फिटमेंट फॅक्टर 1.72 योग्य मानला जातो. जर कुटुंबात 4 सदस्य असतील तर फिटमेंट फॅक्टर 2.22 लागेल आणि जर कुटुंबात 5 सदस्य असतील तर फिटमेंट फॅक्टर 2.72 पर्यंत जावा लागेल. या पद्धतीने पगार ठरल्यास कर्मचाऱ्यांमध्ये असलेली आर्थिक तफावत कमी होईल. लहान कुटुंब आणि मोठ्या कुटुंबावर समान पगाराचा अन्याय होणार नाही. हा प्रस्ताव विशेषतः खालच्या आणि मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. DA म्हणजे महागाई भत्ता सगळ्यांना समान असतो, पण मूळ पगार वेगळा असणे गरजेचे आहे. म्हणून फॅमिली युनिट हा मुद्दा केंद्रस्थानी आणला गेला आहे. यावर कर्मचारी संघटनांचा ठाम आग्रह आहे. 8th पे कमिशनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आता स्पष्ट दिसू लागली आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जुना आयक्रॉइड फॉर्म्युला बदलण्याची तयारी. हा फॉर्म्युला ब्रिटिश काळात तयार झाला होता. त्या काळातील जीवनशैली आणि आजची जीवनशैली यात जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा मोबाईल, इंटरनेट, पेट्रोल, शिक्षण, प्रायव्हेट हॉस्पिटल्स नव्हते. आज हे सगळे खर्च अनिवार्य झाले आहेत. जुना फॉर्म्युला फक्त अन्नधान्यावर आधारित होता. आज केवळ अन्न नव्हे तर जीवनमान महत्त्वाचे झाले आहे. म्हणून नवीन वेतन आयोगात महागाई, जीवनशैली आणि सामाजिक गरजा लक्षात घेतल्या जातील. यामुळे पगार ठरवण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकते. सरकारलाही हे मान्य आहे की जुना फॉर्म्युला अपुरा आहे. यामुळे 8th पे कमिशन ऐतिहासिक ठरू शकतो. 18,000 रुपये बेसिक बरोबर 31,000 रुपये किंवा 54,000 रुपये. सध्या किमान बेसिक 18,000 रुपये आहे. हा पगार आजच्या महागाईत घर चालवण्यासाठी अपुरा असल्याचे सर्व कर्मचारी मान्य करतात. जर फिटमेंट फॅक्टर 1.72 लावला तर बेसिक सुमारे 31,000 रुपये होतो. जर 2.72 पर्यंत फॅक्टर गेला तर बेसिक 54,000 रुपयांच्या आसपास जाऊ शकतो. ही मागणी कर्मचारी संघटना सातत्याने करत आहेत. कारण महागाई वर्षानुवर्ष वाढतो पण पगार त्या प्रमाणात वाढत नाही. घर भाडे, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च पाहता 18,000 रुपये खूपच कमी आहे. म्हणून फिटमेंट फॅक्टर 3 किंवा त्यापेक्षा जास्त असावी अशी मागणी आहे. यावर सरकारने थेट नकार दिलेला नाही, ही मोठी बाब आहे. चर्चा सुरू आहे, अभ्यास सुरू आहे. निर्णय झाला तर पगारात मोठी झेप लागेल. प्रत्येक सॅलरी लेवलसाठी वेगळा फिटमेंट फॅक्टर. आणखी एक मोठी आणि क्रांतिकारी मागणी म्हणजे लेवल 1 ते लेवल 10 साठी वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर. सध्या सर्व लेवलसाठी एकच फॅक्टर वापरला जातो, पण यामुळे खालच्या स्तरातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. याच विषयावर 60 पानांची सविस्तर रिपोर्ट सरकारकडे सादर करण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये पहिल्या वेतन आयोगापासून आजपर्यंतचा पूर्ण इतिहास दिला आहे. महागाई कशी वाढली, पगार कसा बदलला हे आकडेवारीसह मांडले आहे.
रिपोर्टला NCJCM सारख्या समितींचे समर्थन आहे. हा अहवाल कॅबिनेटपर्यंत पोहोचलेला आहे. जर लेव्हलनुसार फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर खालच्या लेव्हलला जास्त फायदा होईल. हीच कर्मचारी संघटनांची मुख्य लढाई आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन आणि महत्त्वाची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव NPS वात्सल्य स्कीम असे ठेवण्यात आले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता निर्माण करणे आहे. विशेषतः नवीन भरती होणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत लहान वयापासूनच बचतीची सवय लावण्यावर भर देण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की केवळ निवृत्तीनंतर नव्हे तर संपूर्ण आयुष्यभर आर्थिक नियोजन आवश्यक आहे. NPS वात्सल्य स्कीममध्ये पालक किंवा मार्गदर्शक अल्पवयीन लाभार्थ्यांसाठी योगदान करू शकतात. यामुळे भविष्यात त्या लाभार्थ्याला आर्थिक स्थैर्य मिळू शकते. ही दीर्घकालीन गुंतवणुकीवर आधारित योजना आहे. यामध्ये नियमित योगदान, कंपाऊंडिंग आणि दीर्घ मुदतीचा लाभ अपेक्षित आहे. सरकारच्या मते ही योजना विकसित भारत 2047 या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. पुढच्या पिढीसाठी आर्थिक साक्षरता आणि सुरक्षितता निर्माण करणे हा यामागचा विचार आहे. NPS कर्मचाऱ्यांसाठी ही योजना एक संरचनात्मक सुधारणा मानली जात आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2 प्रमुख पेन्शन व्यवस्था अस्तित्वात आहेत. एक म्हणजे पारंपरिक किंवा युनिफाईड पेन्शन संबंधित व्यवस्था. दुसरी म्हणजे न्यू पेन्शन स्कीम म्हणजेच NPS. नवीन धोरणात्मक निर्णयांचा परिणाम या दोन्ही व्यवस्थांवर दिसून येईल. विशेषतः नवीन भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याचा मोठा प्रभाव दिसून येईल. युनिफाईड पेन्शनमध्ये निश्चित पेन्शनची संकल्पना आहे. NPS मध्ये मात्र योगदानावर पेन्शन मिळते. दोन्ही व्यवस्थांचे फायदे आणि मर्यादा वेगवेगळे आहेत. सरकार सध्या दीर्घकालीन शाश्वतेवर भर देत आहे. त्यामुळे आर्थिक भार कमी ठेवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. NPS ही बाजाराशी निगडीत प्रणाली असल्यामुळे त्यात जोखीम आणि संधी दोन्ही आहेत. युनिफाईड पेन्शनमध्ये मात्र सरकारवर दीर्घकालीन आर्थिक जबाबदारी येते. नवीन धोरणे लागू झाल्यास दोन्ही व्यवस्थांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवीन कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासूनच दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज भासणार आहे. पेन्शन ही केवळ निवृत्तीनंतरची बाब न राहता संपूर्ण सेवाकालाशी जोडली जात आहे. सरकारचा भर आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेवर आहे. दोन्ही व्यवस्थांमध्ये सुधारणा करून कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षितता देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे भविष्यात पेन्शन व्यवस्थेचे स्वरूप बदलू शकते. नवीन धोरणे लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी SBI कडून एक विशेष सॅलरी पॅकेज अकाउंट सादर करण्यात आले आहे. हा खाते प्रकार खास सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी डिझाईन करण्यात आला आहे. या खात्यामध्ये वेगवेगळ्या स्तरांवर पॅकेजेस उपलब्ध आहेत. यामध्ये सिल्वर, गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम असे पॅकेजेस समाविष्ट आहेत. प्रत्येक पॅकेजमध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्यात येतात. यामध्ये विमा संरक्षण, ओव्हरड्राफ्ट सुविधा, सवलतीचे कर्ज दर यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन हे पॅकेज तयार करण्यात आले आहे. सॅलरी क्रेडिट, विड्रॉल आणि डिजिटल बँकिंग सुविधा एकत्रित स्वरूपात दिल्या जातात. विविध विमा योजना या खात्याशी जोडल्या जातात. होम लोन, कार लोन, पर्सनल लोनवर विशेष सवलती मिळू शकतात. सर्व आर्थिक व्यवहार एका खात्यातून सुलभरित्या करता येतात. यामुळे वेगवेगळ्या खात्यांची गरज कमी होते. केंद्र कर्मचाऱ्यांसाठी हे खाते आर्थिक व्यवस्थापन सुलभ करते. भविष्यात या खात्याचा वापर अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. SBIने या पॅकेजला दीर्घकालीन दृष्टिकोनातून सादर केले आहे. सरकारच्या आर्थिक समावेशन धोरणाशी हे पॅकेज सुसंगत आहे. कर्मचाऱ्यांना एकात्मिक फायनान्शियल सोल्युशन देणे हा मुख्य उद्देश आहे. सध्या सॅलरी पॅकेज अकाउंट ऐच्छिक स्वरूपात उपलब्ध आहे, परंतु भविष्यात ते अनिवार्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये एकसमानता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व कर्मचाऱ्यांची सॅलरी एका ठराविक प्रकारच्या खात्यात जमा करण्याचा विचार होऊ शकतो. यामुळे सॅलरी वितरण प्रणाली अधिक पारदर्शक होईल. सरकारला आर्थिक डेटा व्यवस्थापन सोपे जाईल. कर्मचाऱ्यांसाठीही व्यवहार अधिक सुलभ होतील. एकाच खात्यातून सॅलरी, लोन, विमा आणि इतर सुविधा मिळू शकतात. यामुळे प्रशासकीय गुंतागुंत कमी होईल. भविष्यात डिजिटल ट्रॅकिंग आणि ऑडिट प्रक्रिया सुलभ होऊ शकते. अद्याप याबाबत अधिकृत सक्ती जाहीर झालेली नाही, मात्र धोरणात्मक दिशादर्शक संकेत दिसत आहेत. जर अनिवार्य झाले तर सर्व सेंट्रल एम्प्लॉईजसाठी एकसमान प्रणाली लागू होईल. याचा परिणाम दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर होईल. कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित अटी समजून घ्याव्या लागतील. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने लागू होण्याची शक्यता आहे. डेव्हलप्ड इंडिया 2047 हे केंद्र सरकारचे दीर्घकालीन राष्ट्रीय उद्दिष्ट आहे.
या उद्दिष्टाअंतर्गत देशाला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत नेण्याचा विचार केला जात आहे. यासाठी आर्थिक स्थैर्य हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. पेन्शन, सॅलरी आणि सामाजिक सुरक्षा यावर विशेष भर देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. दीर्घकालीन गुंतवणूक, बचत आणि विमा या घटकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा यामागचा एक भाग आहे. पेन्शन व्यवस्थेत सुधारणा करून ती शाश्वत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सॅलरी स्ट्रक्चरमध्ये वास्तववादी बदल अपेक्षित आहेत. महागाईशी सुसंगत वेतन धोरण राबवण्याचा विचार आहे. डेव्हलप्ड इंडिया 2047 मध्ये सामाजिक सुरक्षा व्यवस्था मजबूत असणे अपेक्षित आहे. यामध्ये कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. सरकार दीर्घकालीन धोरणात्मक सुधारणा करत आहे. या सुधारणा तात्काळ नसून टप्प्याटप्प्याने लागू होतील. आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि टिकाऊपणा हे 3